योगाला मिळाली मॅन ऑफ द मॅच. त्यांनी रोहन मांडवकर याला डेडिकेट केली जाते. बघा स्वरूप इलेव्हनचा संघ खऱ्या अर्थाने 3 ते 4 लीग स्टेजच्या मॅच नंतर कमबॅक करतो आणि खूप चांगला कमबॅक आहे. कमबॅक कशा प्रकारे करायचा, संघ जर का थोडासा बॅकफुटला असेल तर असं खूप चांगलं उदाहरण स्वरूप इलेव्हनने दिले. येस चला मॅचच्या दिशेने वळतोय. टॉप 3 ची पहिली मॅच. अक्षय 11 डोंगरपाडा दोन्ही सलामीवीर बॅटर सोमनाथ अँड प्रहार प्रहार आकाश गरज यांच्या हाताला चेंडू. हो फील्ड केलं गेलं चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. सुरेख 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 क्षेत्र नजारा आपण पाहू शकतो. पूर्णपणे स्वतःला जखून दिला. बॉलला आतमध्ये ढकलणं फक्त एकच मनामध्ये माइंडसेट. चौका जाऊन नाही द्यायच्या धावफलकार दिसत. बोरीला बोर पिकलाय बोरीला बघून मॅच बलाय 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 तुझ्यावर पिले झालाय लपून लपून मला येगा बेटा तुझ्यावर पिले झालाय लपून लपून मला येगा बेटा. बघा दोन्ही चेंडूचं आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 5. हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढला. आदर्श वेगाने जलद गतीने चेंडूवरती आले होते. फिक्की सिंगल. पुन्हा एकदा फटका चांगला टेबल बसून टाकलं. सीमारेषा पार. कमान डीजे. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल सक्सेसफुल ठरलाय अरे मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय हा दादा. ओ हो शेवटी सिंगल कंप्लीट होताना दिसतंय. 5 चेंडूचा आतापर्यंत गेस झालाय. धावफलकार धावा 1-1 11. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षण नाही झालेला आहे. चेंडू निघून जात. सीमारेषा पार. कमान डीजे. नाकामध्ये गे अंबा सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये.
1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 17. म्हणजे मार्गवरती जोगित पाटील. हो कट करण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक सोनू चुकी करतोय. चुकीचं रूपांतर. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 18. बघा जोगित पाटीलकडे पाहिलं जातं कारण की जोगित पाटील मध्ये ती क्षमता आहे. जे धावफलक थोडंसं जलद गतीने पुढे जाते जोगित पाटील आणलं जातं लवकर कारण की ते धावफलक थोडीशी का संत गती देण्याचा प्रयत्न जोगित पाटील नेहमी करताना दिसतो. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे रिव्हर्स स्वीपचा अटॅम्प्ट. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आधीच बॉलवर जाण्याचा प्रयत्न केला होता. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 19. वेगाने यष्टीरक्षक फेकी में है की सोमनाथ धावचीच्या रूपात पहिला हादरा कमांडीजी. थँक्यू. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 19. 19 धावा. बघा आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकतो. हलक्या हाताने प्लेट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलक धावा 21. बघा धावफलकाला कशा प्रकारे फ्लाइंग स्टार्ट आहे. इथून सुरुवात खूप चांगले केले. डोंगरपाड्यातून निघाले. थांबायचं नाही सराव. डोंगरपाड्यातून निघाले खूप सुरुवात चांगली पण गोलंदाजी मारवरती. डोंगरपाड्यातून निघाल्यानंतर डोंगरपाड्यातलीच गोलंदाज. एक अष्टपैलू खेळाडू मोरेगावमध्ये पावणामधून खेळताना दिसतोय आकाश घरत. आपण पाहतोय आकाशचा जर का विचार केला तर सेमीफायनलमध्ये सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली होती आणि या मैदानामध्ये आकाशने अशा प्रकारे छाप सोडली आहे की आपली प्रभावित केले. पहिल्या दिवशी या खेळाडूंनी दुसऱ्या दिवशी कालच्या दिवसात सुद्धा प्रभावित केले. आता खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी टॉप 3 मधून संघाला टॉप 2 मध्ये नेण्यासाठी कशा प्रकारे खेळ करावे लागते. पहिला चेंडू आकाशच्या पहिल्या चेंडूवरती उमेश प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू कुठे आहे. मर्यादित देशाच्या बाहेर आहे का पाहिलं जाईल. पाहिलं जाईल. कार्तिक मांगेला आता कॅमेरामॅन. येस चला तिकडे कोणी उभे राहू नका प्लीज. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर चेक केले जातील. जो काही डिसिजन असेल तो निर्णय फक्त डिसिजन ऍक्सेप्ट करायचा आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. बघा आपण सर्वजणी स्पर्धा पाहतोय विरार क्रिकेट असोसिएशनच्या. येस पंचांचं बोट हवेत. उमेश बॅक टू द पार्ट्स. कमांड डीजे. बघा या कारणासाठी खास आमचे मित्र धनु पाटील फोन करतात. सन्मान्य खंजरबाई यांचं आवडतं फेवरेट गाणं आहे. तर या मॅच मध्ये मोरेगाव चॅलेंजर चालेल तिथपर्यंत हे गाणं सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. या गाण्यासोबत आपण एन्जॉय करणार आहे. आकाश घराच्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद ऑन साईडला. हो बघा यश आणि आकाश एकत्र प्रॅक्टिस करताना दिसतात डोंगरपाड्याच्या ग्राउंडवरती. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावरती धावा. 22-22. डोंगरपाड्याच्या ग्राउंडवरती यश आकाश एकत्र प्रॅक्टिस करताना दिसतात पण आता प्रॅक्टिस नाही. आता मॅच आहे. मॅच मध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट आकाशच्या विरोधात जाऊन यशला मोठे फटके खेळावे लागतील. तर आकाशच्या मनामध्ये कुठेतरी असेल इथून अजून एक ब्रेक थ्रू आला. येस 2-2. 2 विकेट सुद्धा आहेत. 2.2 चेंडूचा खेळ सुद्धा झालाय. सर्व काही 2 आहे.
ओ हो, टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे आत आला, जलद जलद वेगाने चेंडू हाताळला होता. यष्टीरक्षक सोनू सुद्धा आता चुकीला सुधारलं जाते, त्याला बॅक करतोय. तर इथून माहिती आहे बघा, आता जसा उल्लेख केला होता की डोंगरपाड्यातून निघाले आकाश गरत गोलंदाजी मारवरती खऱ्या अर्थाने कमबॅक करून देत. 2-2-22 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करत 2-2-22. बॅट का किनारा, विकेट कीपर सोनू. थोडस लांब राहिले चेंडू, थोडासा फिरत होता, डिक्लेअर झोन मध्ये जाताना दिसला. एक धाव धावफलकामध्ये ऍड झाला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 23 22 झाले होते. त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव चेंडू आला, हा चौथा चेंडू, त्याच्यावर सिंगल आले. 23 धावा. आमची डीबीएनची टेक्निकल टीम पांडवाचा स्कोरर सुद्धा इकडे रेडी आहे. इथून आता चुका होणार नाहीयेत, टॉप 3च्या मॅच मध्ये चुका होणार नाहीये. ऑन साइडला फटका चांगला, ओहो क्षेत्ररक्षण झाले. अफ्ताब होते तिकडे, अफ्ताब चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 24. बघा आकाश गरत 5 चेंडू आतापर्यंत हाताळले, फक्त 3 धावा, म्हणजे कमबॅक करून देतोय. इथे धावफलकाची गाडी थोडीशी धीमी थोडस डगमगले. ओहो, अपील केली जाते. बघा सुशांत पाटील आता डीबीएनच्या टेक्निकल टीम मध्ये पाहिलं असेल कशा प्रकारे असेल. पण इथून मॅचचं इक्वेशन काय झाले बघा, या चेंडूवरती सिंगल येईल नसेल ते नंतरची गोष्ट आहे. पण कशा प्रकारे बघा धावफलकाची फ्लाइंग सुरुवात होती. डोंगरपाड्यातून जी गाडी निघाली होती त्या गाडीला कशा प्रकारे धुमी सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, मग ती फ्लाइंग स्टार्ट होती. त्यानंतर डोंगरपाड्यातून गाडी थोडंसं ग्लोबलच्या दिशेने ती स्कूटी आली होती. ग्लोबलला आल्यानंतर थोडंसं थांबलं तिकडे पण ग्लोबल नंतर तिकडे नारंगी फाटक आलं. फाटकामध्ये थोडीशी गाडी डगमगते. तशाच प्रकारे ही गाडी थोडीशी धावफलकाची गाडी अक्षय 11 डोंगरपाड्याची डगमगली. तिकडे जर का फाटक पडलं गेलं तिकडे पाहिलं आकाश गरत यांनी थांबवलं गेलं धावफलक. आकाश गरत यांनी फक्त 4 या 5 धावा यांच्या षटकामध्ये दिल्या. म्हणजे इथून कशा प्रकारे थोडंसं गाडी आता स्लो होते. आता या शेवटच्या षटकामध्ये नारंगीचं फाटक पार केलं जाईल, म्हणजे थोडीशी गाडी स्थिरावली जाईल का या शेवटच्या षटकामध्ये हेही पाहावं लागेल. गोलंदाजी मारवरती आपण अफ्ताबला पाहतोय. शेवटचं षटक अफ्ताब. शेवटचं आणि अंतिम षटक 25. बॅकफुटरने टॅपच्या साहाय्याने गेलाय. फेकी होईपर्यंत नाही फेकी नाही गेली. थांबवलं गेलं. 26 धावा 26. इथून बघा कशा प्रकारे 30+ जाण्याचा प्रयत्न केला जाईल का. ट्वेंटी रन ऑन बोर्ड. ऑफ साइडला फलक हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढला. आदर्श रसाल चेंडूवरती येत आहेत. 27. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 27. 27. बॅकफुटरवर मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाते मर्यादित रेषेच्या बाहेर. मयुरेश बॅक टू द डिपार्ट्स. कमांड डीजे. का नाम सुन के फ्लावर समझे क्या? आर्या मुंबई. जय हनुमान मित्रमंडळ पुरस्कृत पांडवा चषक 2025 पर्व दुसऱ्या मध्ये आल्या तमाम क्रीडारसिकांचे हार्दिक स्वागत. दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेतले सर्वात मोठे योगदान असणारे शिवसेना शहर प्रमुख श्री निलेजी तेलंगे साहेब यांचं या ठिकाणी उपस्थित होणार. त्यांच्या समवेत नालासोपारा शहर सचिव श्री राजेजी उतेकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सोबतीला
विलासजी शेलार साहेब असतील, गणेशजी कदम साहेब असतील यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. साहेब आपण लोक या ठिकाणी उपस्थित झालं, ही स्पर्धा सुशोभित केली त्यासाठी खूप खूप आभार. चला शेवटचा बॉल असेल 28 फलकावरती. आफताबचा लास्ट बॉल. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल? जागा पाहून कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केलाय. याच पंच बघितलं जाईल काय घडलंय चेंडूवरती. मी विनंती करेल विशाल आपण सुद्धा मंचावरती या प्लीज. विशाल आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमार्फत. हे करू आता सगळ्या मॅचेस थोडा थोडा हे करूया कॉम्बिनेशन. बघा पहिला चेंडू श्री गणेश झाला एकेरी धावेने. इथून मोरेगाव चॅलेंजर्सचा जर का डगआउट मध्ये आपण पाहू शकतो गिरू पाटील चौकार आल्यावर भोपा वाचणार आहे. आता नका वाचू. उत्साह जल्लोष दोन्ही बाजूने. अक्षय 11 डोंगरपाड्याचा संघ असो का मोरेगाव चॅलेंजर्स. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सिंगल. दोन चेंडू आतापर्यंत खेळ झालाय 2 धावा. बघा इथून मागच्या सामन्यामध्ये 30 धाव्याचं आव्हान होतं ते सुद्धा आकाश गरजनी खूप चांगलं BV एकलव्य बलाढ्य संघासमोर पार केलं होतं. पण अक्षय 11 डोंगरपाडा संघ 24 धावा डिफेन्स केल्या होत्या. आणि कोणत्या संघासमोर जयसाई विरार संघ, विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिला जातो. बघा जयसाई विरार संघाचा जर का आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने सर्वीकडे क्वालिफाय होताना दिसतो हा संघ. त्या संघासमोर 24 धावा डिफेन्स करणं हे सोपं नव्हतं. पण अक्षय 11 डोंगरपाडा संघाने ते करून दाखवलं. जयसाई विराटच्या संघाला तिकडे पराभव स्वीकारावी लागली. बॅकफुटर मारण्याचा प्रयत्न. ओहो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये भूपेश सुरेख क्षेत्ररक्षण जरा निर्धाव चेंडू. इथून जेवढे डाऊट होते इथून मॅच वाढली जाईल. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धाव फलकर धावा 3. इथून बघा स्वरूप 11चा संघ मॅच चाल एका जोखा पाहतोय कारण की इथून जो संघ जिंकेल त्यांच्यासमोर खेळावा लागेल. पराभूत असेल तो संघ. पण रणनीती आखण्यासाठी वेळ दिला गेलाय. थोडासा ब्रेक सुद्धा दिला गेलाय त्यांना. इथून मॅच बघितली जाते.
आणि बघा स्वरूप इलेव्हनच्या सारखा आपण विचार केला तर 2-3 स्पर्धेमध्ये हा संघ आपल्याला खेळताना नाही दिसला. तदनंतरचा कमबॅक कशा प्रकारे असतो, एक वाखाणण्याजोगं कामगिरी स्वरूप इलेव्हन संघाने कमबॅक करून दाखवलेला आहे. स्वप्नीलजी गायकवाड क्रिकेटवरती धरतीप्रेम यांचं सुद्धा सहर्ष स्वागत डगआउटमध्ये आपण पाहू शकता. सुरेख आकाश घर डोंगरपाडा घरच्या संघासमोर खेळताना थोडंसं अवघड, पण मैदानाच्या आतमध्ये तुमच्या समोर जिथपर्यंत अवघड परिस्थिती येणार नाही तिथपर्यंत तुम्हाला संघर्ष करण्याची संधी सुद्धा नाही मिळणार. परिस्थिती अवघड आहे, संघर्ष करावा लागेल क्रिकेटच्या मैदानामध्ये. टॅप 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 केले, चेंडूला टॅप केले, षटकाची समाप्ती, धावफलकर धावा 4. फटका चांगला, पण क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहू शकतो खूप चांगलं. इथून व्यासपीठावरून प्रत्येक मॅचचा आनंद घेत होता, मागे जाऊन ब्रेक नव्हतं घेतलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळ सुरू आहे हे पाहण्याचं कारण सुद्धा क्षेत्ररक्षणाचा नजारा. अक्षय 11 डोंगरपाडा संघ, आता मयुरेशने जशा प्रकारे सांगितलं होतं की गावात इकडून ट्रॉफी घेऊन जायची आहे, पण इथून ट्रॉफी घेण्यासाठी संघ पात्र झालाय, पण कोणती ट्रॉफी डोंगरपाड्यात जाईल हेही पाहावं लागेल. 2-1 चेंडू आतापर्यंत खेळ झाले, धावफलकर धावा 5. कट केले गेले चेंडू आपण पाहू शकता डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफलकर धावा 6. आपण सर्वजण पाहतोय जय हनुमान मित्रमंडळ पुरस्कृत पांडवा चषक विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सातत्याने दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन केले गेलेलं आहे. कट केले गेलं फक्त सिंगल अँड सिंगल. इथून बघा मॅच कधी स्टार्ट होते, म्हणजे मोठा फटका कधी येईल. एक ट्रॉफी सुद्धा आले, स्वरूप इलेव्हनच्या डगआउटमधून ट्रॉफी आले, खूप सुंदर ट्रॉफी आलेली आहे स्वरूप इलेव्हनच्या डगआउटमध्ये. सुरेख झेल टिपला गेला, पहिला आदरा. अफ्ताब बॅक टू डिपार्ट्स, कमांड डीजे. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफलकर धावा 7. इथून जर का पाहायला गेले विजयाच्या साथीने कोणता संघ धावतोय, अक्षय 11 डोंगरपाड्याच्या संघासमोर खेळताना आकाश घर थोडंसं बांधून ठेवले, पण ही गाठ जास्त वेळ बांधून राहणार नाही हेही पाहावं लागेल. नवीन बॅटर सोनूला आपण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय, बघा सोनू मध्ये सुद्धा ती क्षमता आहे. पण पाहू शकता मॅच मधून मॅच ऑन आहे. कोणत्या बाजूने हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट फिरवली गेली, पण बॅट आणि बॉलचा इतका चांगला संपर्क नाही, फक्त चेंडू सिंगल धावेसाठी 8 धावा धावफलकर दी. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफलकर धावा 8. 29 धावायचा पाठला करायचा. आकाश घरात मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडू आपण खेळताना पाहतोय. समोर पाहू शकता अक्षय 11 डोंगरपाड्याचा संघ, खूप चांगला खेळ या संघाने सुद्धा केले. कट केले गेले, नाही एक्सप्रेशन आहे तिकडे, फक्त एक सिंगल आहे. जल्लोष होता पण तो फक्त सिंगल असणार आहे. याची सुद्धा षटकाची समाप्ती, धावफलकर धावा 9. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजे मास्टर सुमितला. थँक्यू डीजे. बघा बेनी गोलंदाजी मारवरती, मुख्य गोलंदाज अक्षय गोलंदाजी मारवरती बेनीला पाहतोय आपण, मुख्य गोलंदाज. 3रं षटक, पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच विवेक पाटील सर आमच्या दिशेने वळत आहेत, वाईटचा इशारा, धावफलकर ती धावा 10. बघा या षटकामध्ये जर का चौकार आला नाही तर कुठेतरी मॅचची रणनीती मॅचमध्ये थोडंसं बॅकफुटला यावं लागेल. कारण की 3रं षटकाचा जर का विचार केला तर 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मॅचला वळण देण्यात येते, कोणत्या दिशेने मॅच जाते हे 3रं षटकार कुठेतरी अवलंबून असतं.
दोन्ही बॅटरने सुद्धा वेळ घेतोय, बॉलर सुद्धा बेनी सुद्धा वेळ घेतोय. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये जुगलबंदी दिसणार या दोघांमध्ये. फुलटॉस चेंडू, प्रहार चेंडू निघून जातो सीमारेषा पार. कम ऑन डीजे. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? थँक्यू डीजे. बघा सुमितचे सुद्धा मनापासून आभार असतील. सुमितनी सुद्धा शुक्रवार पासून अशा प्रकारे प्रेक्षक वर्गांची मन जिंकण्याचं कार्य केले की आमचे सर्व प्रेक्षक वर्ग गाण्यावरती जल्लोष केला जातोय. धावफलकर धावा 14 धावा. जर का या चेंडूवरती चौकार आला तर रितेश यांच्याकडून 500 रुपये असेल. प्रहार 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 चेंडू सीमारेषा पार. 500 रुपयाचा मानकरी आकाश गरज. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय. थँक्यू मास्टर माइंड आहे. कोणता खेळाडू मास्टर माइंड आहे? बेनीला जर का विचार केला तर एक अपकमिंग यंगस्टर म्हणून डोंगरपाडा त्याच्याकडे पाहिलं जातं. अगेन्स्ट डोंगरपाड्यातलाच खेळाडू आहे. त्याच्या अगेन्स्ट सुद्धा जो डोंगरपाड्याचा खेळ आहे आकाश घरातला आपण मोरेगाव मधून खेळताना पाहतोय. पण आकाश घरात या खेळपट्टीचा खूप अनुभव आहे. त्या अनुभवाचा पूर्ण फायदा स्वतःला थांबवून घेतला. 2 षटकापर्यंत 2 चेंडूचा आतापर्यंत घेत झालाय. धावफलक धावा 18. ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. फेकी में थी नेकी. आकाश घरातला धावचीच्या रूपात मैदान सोडावं लागेल. कमांड डीजे. दम नाही कम कुणाला घाबरत नाही. 18 धावा झाल्यात. सर रिव्ह्यू घेतला गेलाय का? येस रिव्ह्यू घेतलाय. बघा स्क्रीनवर आपण पाहू शकतो. सुशांत क्लिअर आहे. क्लिअर आहे सर. येस धावचीच्या रूपात आकाश घरात बॅक टू डिपार्ट्स. एक मोठा आदरा. इथून बघा आकाश घरातनी मॅच चालू करून दिले. 2 चौकारानंतर धावफलकाची परिस्थिती थोडीशी सुधारली. 18. जशा प्रकारे आपण पहिल्या इनिंग मध्ये उल्लेख केला होता की नारंगीच्या फाटकामध्ये थोडीशी गाडी डगमगली होती, पण ते फाटक क्रॉस केले गेले. आता आकाश घरकने फाटक क्रॉस केलं. फाटक क्रॉस केल्यानंतर थोडीशी गाडी स्थिर चालते. त्या स्थिरवरती आता कुठेतरी आणले मोरेगाव चॅलेंजरच्या धावफलकाच्या गाडीला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 18. ओहो कट करण्याचा प्रयत्न. भूपेश आहे. टप्पा पडल्यानंतर बेनी सुद्धा कमबॅक करून जातोय. आकाश घरात धावचीच्या रूपात मैदान सोडावं लागलं. त्यानंतर बेनी सुद्धा कमबॅक. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 18. इथून मॅच मध्ये परिस्थिती थोडीशी बदलते. 8 चेंडू आणि 11 धावा. कोणता संघ असणार आहे जो कापणार आहे? डोंगरपाड्यात बकरा कापला जाईल का मोरेगाव मध्ये? हेही पाहावं लागेल. 8 चेंडू 11 धावा. फुलटॉस चेंडू टॅपच्या सहाय्याने फेकी में थी नेकी. पुन्हा एकदा धावचीच्या रूपात सोनू बॅक टू द डिपार्ट्स. कम ऑन डीजे. कैमरामैन जल्दी फोकस करो. आने जाने वाले लोग कोई घुमरा काटता है, कोई बकरा काटता है. आने जाने वाले लोग कोई घुमरा काटता है, कोई बकरा काटता है. थँक्यू. सोमनाथ जल्लोष करताना दिसतोय. इथून जल्लोष होते. डोंगरपाड्यात जल्लोष असेल मोरेगावात. इथून दोन्ही संघ जल्लोष करणार. 7 चेंडू आणि 11 धावा. 7 चेंडू आणि 11 धावा. जयेश पाटील आपण पाहतोय. 7-11ची मॅच. कोणत्या संघाला आहे विजयाची साथ? कोणता संघ कापला जाईल? बकरा मोरेगावात बकरा कापला जाईल का डोंगरपाड्यात? हे पाहावं लागेल. 7 चेंडू आणि 11 धावा. थोडीशी घाई करायची. ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सर
थोडीशी बघा बेनीने सुद्धा कमबॅक करून दिले. आकाश गरजला बॅक टू दी डिपार्ट्स पाठवल्यानंतर खूप चांगलं कमबॅक करतोय. एक वाखण्यजोग कामगिरी सकाळपासून बेनी सुद्धा करतोय आपल्या संघासाठी. ओहो कट करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. येस रिहू सुद्धा गेलेला आहे. रिहू आकाश गरज यांच्या रनआउट साठी घेतला होता तो रिहू सुद्धा गेलेला आहे. म्हणजे मॅच मध्ये इक्वेशन फसली गेले. थोडस संघ बॅकफुटला आलाय. इथून कमबॅक करायचं असेल तर 6 चेंडू आणि 11 धावा येणारे. 6 चेंडू आणि 11 धावा. 6 चेंडू 11 धावा इकडून जमेची बाब जर का विचार केला तर सामन्यामध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे. आदर्श रसाळ असो का जयेश पाटील आणि दोघांचा जर का विचार केला तर या ग्राउंडवर खेळताना दोघांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा ठेवला होता. गोलंदाजी मारवरती एक्सपिरियन्स खेळाडू डोंगरपाडे नितीनजी गावड यांना आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू आणि 11 धावा. 6-11 मध्ये बघा हे पहिला चेंडू महत्वाचा असेल. या पहिल्या चेंडूवरती सिंगल मोठा फटका जर का बॅटमधून एक्झिक्यूट केला गेला तर इथून थोडंसं जल्लोष वाढला जाईल. म्हणजे कमबॅक करू शकते. 6 चेंडू आणि 11 धावा. पहिला चेंडू एक महत्वाचा चेंडू. बॅकफुटर आले फक्त सिंगल येणारे 5 चेंडू 10 धावा. बघा 5-10ची मॅच. इथून प्रत्येक चेंडू एक इम्पॉर्टंट चेंडू असेल. आदर्श रसाळ मध्ये थँक्यू. इथून मॅचचं इक्वेशन 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा. जयेश पाटील मध्ये क्षमता आहे. नवीन बॅटर अनिकेत आपण नॉन स्ट्राईक गेट वरती पाहू शकतो. मोठा फटका स्टेटच्या दिशेने सुरेख यश आहे. यश नावाचा यश आहे. आता संघ सुद्धा चांगली कामगिरी करतोय. येणारे 3 चेंडू आणि 9 धावा. बघा 3-9चं इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. 3-9 मध्ये कशा प्रकारे रणनीती असेल. एक सिंगल सुद्धा तिकडे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 3 चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाईल पण 3 चेंडू नंतर पहिली एक सिंगल. मॅचला थोडंसं लांबवलं जाईल का खेचलं जाईल आपल्या दिशेने. येणारे 3 चेंडू आणि 9 धावा. आणि 3 चेंडू 9 धावा मध्ये अनिकेत च्या यष्ट उद्ध्वस्त केल्या. नितीन गावड ऑन फायर. कम ऑन डीजे. थँक्यू. BMW घेऊन 10 नंबर गाडी. आता कोणती गाडी इथून जाणार आहे. कोणत्या गाडीमध्ये ती पहिली पांडवा चषकची चॅम्पियन ट्रॉफी जाणार आहे. त्या दिशेने जर का विचार केला तर थोडासा डोंगरपाड्याचा संघ पुढे जाताना दिसतोय. मोरेगाव चॅलेंजर मॅच मध्ये थोडंसं लांब. येणारे 2 चेंडू आणि 9 धावा. जोगित पाटील स्ट्राईक एंड वरती. प्रहार चांगला पण क्षेत्ररक्षण बघा मागच्या मॅच मध्ये सुद्धा 2-3चं इक्वेशन 1-2 ला आलं तेव्हा दोन्ही चेंडू त्याच्याकडे गेले होते. इथे सुद्धा त्याच प्रकारे चेंडू त्याच्याच हातामध्ये जातोय पण चेंडूला फील्ड केले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण जरा. शेवटचा चेंडू बॅकफुटर आलाय. चेंडू अडवले गेले. सोमनाथ अक्षय 11 डोंगरपाडा इन टू द फायनल. हार्ड लक मोरेगाव चॅलेंजर्स. कम ऑन डीजे. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये.